मेहनत करण्याची तयारी, हे एक. आणि दुसरं म्हणजे आरक्षण. या आरक्षणाचं स्वरूप असं आहे की याच्यामुळे एज्युकेशन, शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये तुम्हाला त्याचं आरक्षण मिळतं आणि हे टिकवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि म्हणून हा लढा तेवढाच महत्त्वाचा होता. या लढ्यासाठी आमची जी खारीच्या मुलाची मदत झाली त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे की एक चांगलं काम झालं आपल्या हातातून. राजू ठोकळ यांचं पण अभिनंदन. आज वारली पेंटिंग अख्ख्या जगात पसरलेलं आहे. वारली किंवा इतर आदिवासी समाज अत्यंत सगळे पसरलेला आहे. आणि याचं सगळ्यांचं एक सांगड घालून या लढ्याचं वर्णन जे केलेलं आहे ठोकळ साहेबांनी, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि हे फार मोठं कार्य आहे. आता आपण जे वेगवेगळ्या विषयांकडे वळतो तेव्हा हे एक अभ्यासपूर्ण पुस्तक म्हणून बघणं आणि त्याच्या दिशेने आपलं मार्गक्रमण पुढे आचरणं या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तर अशा तऱ्हेने मी रजा घेतो आणि मी असं एक इच्छा व्यक्त करतो की अशा तऱ्हेने आदिवासी समाजाचा खूप विकास व्हावा आणि त्यासाठी आमची एक मुलाची किंवा जी काय अल्पशी मदत असेल ती नेहमी कायम राहून देईल. नमस्कार. धन्यवाद गांगल साहेब. बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू की नाही माहिती नाही, पण शेवटचा जो शब्द होता की आम्ही मदत करू, त्याच्यासाठी आम्ही नेहमीच तुमचा पाठपुरावा करू. कारण आम्ही तसे चिवट आहोत, दरीखोऱ्यातले आणि सह्याद्रीच्या कड्यातले मावळे आहोत. त्यामुळे आमच्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस तुमच्याकडे धाव घेऊ, कारण तुम्ही आम्हाला बोनस म्हणून मदत जाहीर केलेली आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच आमच्या परीनं पाठपुरावा करू. यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजकीय वर्तुळात कार्य करत असताना फक्त एखादा नेता किंवा राजकीय वलय निर्माण न करता अगदी खांद्याला खांदा लावून समाजात वावरत असताना, दीनदुबळ्यांच्या भावनांपर्यंत पोहोचत असताना अशा लेखकांना मित्राची पाठीवर थाप देणारे सामाजिक कार्यकर्ते, पालघरकरांच्या गळ्यातला ताईत आणि सामान्य जनांसाठी आपला माणूस म्हणून जे ओळखले जातात, सन्माननीय जयेंद्रजी दुबळासाहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या सरांना शुभेच्छा द्याव्या, आपले विचार व्यक्त करावेत. खूप खूप धन्यवाद मॅडम. आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच इथे उपस्थित असलेले अकोला विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेब, तसेच ॲडव्होकेट गार्गी वांगुर्जीकर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट नितीन गागल सर, तसेच मंचावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले उद्धव असेल, स्वप्नील असेल आणि दत्तूदादा आणि दीपकदादा आणि सगळ्यांचा मी नमस्कार करतो. खरं तर आज जो कार्यक्रम होता आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण उपस्थित झाले, धांगड की धनगर ह्याच्यामधला जो फरक राजू ठोकळने दिलेला आहे. खरं तर हे पुस्तक हे एक जसं आपण जमिनीमध्ये बी पेरतो आणि काही बी हे सुप्तावस्थेमध्ये असतात आणि त्याला पाणी दिल्यावरती त्याच्यातनं अंकुर निघतो आणि अंकुर निघाल्यानंतर त्याचं वृक्ष होतं आणि नंतर त्याचं वटवृक्षात रूपांतर होते आणि त्याचं जी फळं येतात ती फळं आपण घ्यावी लागतात आणि ही फळं आपण समाजामध्ये द्यायची आहेत आणि ह्याच्यातले जे विचार दिलेले आहेत ते आजपर्यंत आपण समाजामध्ये पोचवण्याचं काम हे व्यासपीठावरती आपण जर आहेत, पण आपणही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं पाहिजे. मित्रांनो, आम्ही पालघरमध्ये जरी राहिलो तरी पण पालघर हा साहित्यिक क्षेत्रामध्ये पाठी आहे, हे आम्ही नाकारता कामा नये. आमची खरं तर ओळख राजू ठोकळ सरांसोबत फेसबुकची ओळख होती. कारण की एक वेळ असा होता की फेसबुकच्या माध्यमातून कुठे मित्र बनवायचे हाच विषय होता. परंतु अकोले हा भाग मी विशेष करून त्यांचं नाव सांगेल का
आदिवासींना, महाराष्ट्रातल्या आदिवासींना एक करण्याचं काम हे अकोले गावातील नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील, काही ह्याने केलं. एक फेसबुकवरती मोठं कॅम्पेनिंग तयार केलं आणि आदिवासींना समाजासाठी एकत्र येण्याचं काम त्याने केलं. त्याच्यातले एक होते राजू ठोकळ सर. त्यांची माझी ओळख फेसबुकवरती झाली होती आणि आम्ही असेच मेसेज करायचो, भेटायचो. आणि मी मुळातच बोललो का आता मार्गदर्शन करताना सांगितलं का आपण कुठेतरी अधिकारी किंवा काही झालो असतो पाहिजे होते किंवा आदिवासी समाजाचे डॉक्टर झाले असते. परंतु पालघरमध्ये असं आहे का ग्रॅज्युएट झालेला माणूस पण शिपायाच्या पदासाठी ॲप्लिकेशन करतो, ही आजची मानसिकता आहे. आणि त्याच्यात मानसिकतेला मीही ग्रॅज्युएट झालेला माणूस ग्रामसेवक म्हणून काम करत होतो डहाणू पंचायत समितीला. मी वयाच्या 19व्या वर्षी 19.5 वर्षी ग्रामसेवक म्हणून या पदावरती लागलो. आणि माझ्या आयुष्यामध्ये असा काय भाग आला, कारण की आम्ही कावळराम काका आणि आदिवासी एकता परिषद भूमिसेनेच्या माध्यमातून कार्य करत होतो. माझी आई असेल, बाबा असेल, आंदोलनामध्ये नेहमी सक्रिय होतो. परंतु सगळ्यांना असं वाटतं की आमचा मुलगा कुठेतरी शासनमध्ये चांगला लागावं, कुठेतरी नोकरी करावी, म्हणून त्यांना इच्छा होती. मी लागलो कामाला. पण माझ्या आयुष्यामध्ये एक ठोकळ नावाचा व्यक्ती आला आणि तो फक्त इथे त्यांची मिसेस आहे, आपलं नाव काय त्यांचं, पवार मॅडम इथे आलेले आहेत. त्यांच्यासोबत माझ्या ते घरी आले, अचानक वळले आणि आले माझ्या घरी असं. आणि त्यांनी माझ्यासोबत 5 मिनटं चर्चा केली. 5 मिनटं चर्चा केली आणि एक आंदोलन आम्ही उभं केलं. आणि त्या आंदोलनामुळे आम्हाला 2 महिने जेलमध्ये जावं लागलं असं. आणि जेलमध्ये असताना, बाहेर असताना पण राजू ठोकळांनी 5 मिनिटाचं आमचं जे भेटणं होतं त्याच्यासाठी त्याने वर्षभर आम्हाला मदत केली असं. मी जेलमध्ये गेलो, मला दुर्दैवाने जेलमध्ये जावं लागलं. गेलो, निघालो तिथून. आणि नंतर पुन्हा मला नोकरीत तरी पण मी कायम होतो. मला अधिकारी वर्गाने त्या नोकरीत कायम ठेवलं होतं. आणि नंतर मला राजू ठोकळ भेटायला आले, भेटले, पुन्हा आम्ही चर्चा केला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मी नोकरीचा राजीनामा देऊन टाकला. दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला आणि निदान लगेचच जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या. जिल्हा परिषदची निवडणूक लढवली आणि त्यावेळेस ओबीसीचं आरक्षण होतं आणि माझा जो मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये ओबीसीचं आरक्षण पडलं. तर मी काय करायचं, म्हणजे काय नाही लढायचं, तुम्ही दुसऱ्या मतदारसंघातनं लढा. मी तिथून लढलो. मी त्यावेळेसची शिवसेना होतं त्याच्यातनं लढलो आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून तिथून मी निवडून आलो. आणि ज्यांना मी साहेब म्हणायचो जिल्हा परिषदमध्ये ते मग मला साहेब म्हणत होते. ते केवळ राजू ठोकळे सरांमुळे झालं असं. आणि मुळातच 2013चा जो भाग आला आणि 2013मध्ये जेव्हा धनगर आरक्षणाचा मुद्दा, म्हणजे 13च्या आधीपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला आणि आम्ही पालघर हे एक आहे साहित्यिकच्या बाबतीमध्ये जरी कमी असेल पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच आहे. आम्ही आताही चर्चा केली का आपण मोर्चामध्ये म्हणतो झालंच पाहिजे, केलंच पाहिजे, आपला इतिहास कोणी वाचला नाही, आपला इतिहास लिहिला नाही. मुळात जे लोक म्हणतात का झालंच पाहिजे, केलंच पाहिजे, परंतु त्यांनी इतिहास कधी वाचला नाही आणि इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. आज आपल्या राजू ठोकळ सारखे जे लेखक आहेत त्यांनी आपल्या समाजापुढे एक मोठं आदर्श निर्माण केलेला आहे का आपला इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, राजू ठोकळांबद्दल मला बोलायचं आहे. तुमची परवानगी असेल तर मी बोलतो 1-5 मिनिटं, चालेल ना? राजू ठोकळ मुळात त्यांची बदली होऊन चालत वडला आले आपल्या पालघरमध्ये असं. आणि पालघरमध्ये आल्यानंतर लगेचच चालतवडमध्ये त्यांनी काम केलं आणि नंतर त्यांची बदली झाली दाभोणमध्ये. दाभोणमध्ये बदली झाल्यानंतर असं होतं का दाभोणची ही शाळा होती, गाडगे महाराजांची शाळा आहे. त्यांचा आत्मीयता एवढी होती की आजही तिथे बिल्डिंग नाही त्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असं. ते शिक्षक जरी असले तरी पण नेहमी आमच्यात भेटीगाठी करायचे. तिथले पीओ मॅडम असतील त्यांना नेहमी विनंती करायची का नाही आम्हाला तिथे बिल्डिंग पाहिजे. अजूनही बिल्डिंग नाही. मग साहेब विनंती आहे का त्या ठिकाणी अजूनही बिल्डिंग झालेली नाही. मग असं विद्यार्थी त्याच क्लासरूममध्ये राहतात, त्याच क्लासरूममध्ये झोपतात. अशी ही ती आजची परिस्थिती आहे. सरांची तळमळता इतकी चांगली होती का तिथे आजपर्यंत ती नवीन बिल्डिंगमध्ये प्रस्तावित त्यांनी करून दिलं. जागेसाठी प्रयत्न त्याने केले
असा हा राजू ठोकळ. मित्रांनो, जिथे म्हणाले का सुप्रीम कोर्ट हे प्रत्येकाच्या घरात असते, तर मीही म्हणायचो का मीही असं आहे, माझं तसं आहे. पण माझ्या घरामध्ये 3 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्ट आलं तेव्हा मला समजलं नेमकं काय असते, कसं असते तसं. तर तेव्हाही आमच्या सुप्रीम कोर्टमध्ये काही आर्ग्युमेंट होतात आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये एक दिवशी ठोकळ सर घरी आले आणि मला म्हणाले, काय रे, काय बायकोशी भांडतो? तर मी म्हणालो, बघ हे काही चपात्या व्यवस्थित लाटत नाही, काही नाही, व्यवस्थित गोलगोल करत नाही, नुसतं काही हिला जमत नाही, मुंबईची मुलगी आहे. तर मला त्यातलं तर काय आहे, जसं शास्त्रज्ञ शोध लावतो, कोलंबसने कोणाचा शोध लावला? कुठल्या देशाचा शोध लावला? अमेरिकेचा ना. तर ते म्हणाले, जाऊ दे, तुझी बायको रोज रोज वेगवेगळ्या देशाचे शोध लावते, तर ती पण शोधच करते असं. म्हणजे अशा पद्धतीचं राजू ठोकळांचं एक व्यक्तिमत्व आहे. मित्रांनो, आज इथे मला खूप आनंद झाला का आज ठोकळ सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक आपल्या आदिवासी समाजासाठी खूप लाभदायक ठरणार आहे आणि ते लाभदायक ठरणारच आहे. परंतु आता एक संकट आपल्यासमोर गेलं आणि दुसरं संकट आज बंजारा समाजाचा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं संकट लाभणार आहे. तर त्याच्यासाठी पण आपल्याला एकत्र लढण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे आज आपले मंत्री आणि नरगे जिवाळकर साहेब इथे येणार होते परंतु आले नाही. त्यांचंही नाव इथे घेतलं पाहिजे. आणि कोणीतरी म्हटलं का पावसामुळे कुणी आले नाही, पण लामटे साहेब, पावसामधला कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये असतो हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे